म्हणजे आजच्या होमशेफच्या भागामध्ये आपण अशा महिलेला भेटणार आहोत की जी गृहिणी घरामध्ये बसून छान छान पदार्थ बनवते आणि आपल्यापर्यंत पोहोचवते। तर चला सुरुवात करूया आजच्या भागाला। सकाळ शुभ सकाळ, कसं काय मंडळी, मजेत आहात ना? आज आम्ही आलेलो आहोत पूजाताईंच्या घरी। पूजाताईंनी आमंत्रित केलेलं आहे, तर चला भेटूया ताईंना। नमस्कार ताई। नमस्कार, या स्वागत आहे तुमचं आमच्या घरात। कशा आहात? या आमच्या जाऊबाई। अच्छा, मोठ्या मोठ्या सगळे तर मला फुलं वगैरे देतात, आम्ही तुम्हाला कढीपत्ताचं झाड देते। अरे वा, थँक्यू सो मच। केसांसाठी चांगलं, आरोग्यासाठी चांगलं म्हणून ह्याला मस्तपैकी रुजवा तुमच्या घरी। नक्कीच। या आहेत आपल्या पूजा पाटील ताई आणि या आहेत नैना पाटील, पूजाताईंच्या मोठ्या जाऊबाई। या आमच्या जाऊबाई आहेत, या आमच्या दोन पोरी। ही आहे भाग्यश्री मोठी, ही आहे धनश्री, दोघे ट्विन्स आहेत। अच्छा, ट्विन्स आहेत या दोघी? ट्विन्स आहेत। ही एकच मिनिटात फरक, ही मोठी आहे छोटी आहे। ही मोठी आहे, ही धनश्री, भाग्यश्री ही धनश्री। छान काढली आहे ताई रांगोळी, आवडली? छोटीशी मस्त, छान छान। या स्वागत आहे आता। धन्यवाद। या 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 बसा। जयप्रीत हा माझा छोटा। आणि भावेश? भावेश येतोय। आणि दादा? दादा ऑफिसला। ते किती वाजेपर्यंत येतील? म्हणजे येतीलच पण हा पर्यंत येतील। आणि हे आहे ताईंचं घर। ही माझी फर्स्ट ट्रॉफी नगर परिषद मधून जेव्हा पाककला स्पर्धा झालेली तेव्हा घेतलेली, महिला दिनाच्या दिवशी मिळाली। हो, फर्स्ट मिळालेली 2018 मध्ये। आणि नगर परिषद मध्ये 4 वेळा फर्स्टच मिळाले आहेत, हॅट्रिक। आज काय बनवणार? आज स्पेशल दम बिर्याणी बोलली ना तुम्हाला, चिकन माझ्या हातची, जी मी नेहमी ऑर्डरसाठी करते ना तशी घरगुती पद्धतीची अशी बनवून ती आता दमवर ठेवले, कारण की तुम्हाला आज मी स्पेशली जेवणासाठी आमंत्रित केलंय म्हणून। पण रेसिपी काहीतरी दाखवावी लागणार, तुम्ही शेफ आहात। हा, मी पुरणपोळी बनवते ना, आणि चिकन पकोडे तुम्हाला माझ्या पद्धतीचे जे मी सेल करायला विकते ते तुम्हाला बनवून दाखवते। तर चला आपण मंडळी स्पेशली रंजितासाठी पुरणपोळी। थँक्यू सो मच ताई। सो वेळ न दवडता आपण जाऊया किचन मध्ये। चला रंजिता, आता मी तुम्हाला दाखवते की आपण काय बनवणार आहे चिकन पकोडे। त्याच्यासाठी काय काय लागणार साहित्य ते आपण बघूया। ताई, हे किती किलो चिकन आहे? 1 किलो। 1 किलो चिकन। त्याच्यासाठी लागणार 1 लिंबू लागेल, सोया सॉस लागणार आहे, हा, लाल तिखट आहे फक्त, 1 अंडा लागेल, हा रेड चिली सॉस आहे, काळी मिरी पावडर, काश्मीरी मिरची पावडर आणि अद्रक लसूण पेस्ट, फक्त मिरची ठेचून घ्यायची आपल्याला। आणि कॉर्नफ्लोअर आहे, मैदा आहे। कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आपल्याला किती लागणार आहे? ते जसं अंदाज, जसं काय हे 2 वाटी असेल तर आपल्याला 1 वाटी मैदा टाकायचा, मीठ घ्यायचं आहे आपल्याला, हिंग टाकायचं थोडंसं आणि हळद पावडर। पहिले आपण लिंबू हे करूया। लिंबू पिळायचा आहे का? हो, 1 अख्खा लिंबू घ्यायचा आहे। हो ताई, तुम्ही एवढ्या हिरव्या बांगड्या रोज घालून असता? हो, क्या बात आहे, वा। आता आपण लिंबू हे केलंय, लावून घेतलंय, तर चांगलं त्याला जरा मिक्स करायचं आहे। सोया सॉस टाकायचा। किती चमचे ताई? हे मोठा चमचा आहे, पण 2 किंवा 3 अंदाजे। आता मी 3 टाकणार। 1 किलो आहे चिकन ना आपलं, 1 किलोला 3 चमचे। असं कोट छान व्हायला पाहिजे त्याला सोया सॉसचं। आता मिरची तुम्हाला आवडीप्रमाणे किती तिखट हवे? तिखट हवे तर मी 1 मोठा चमचा टाकते, कारण की जास्त तिखट नको म्हणून। आणि हे 1च चमचा आपले लाल मिरची पावडर आहे, 1 टीस्पून काळी मिरी पावडर आणि 1 टीस्पून हे काश्मीरी मिरची पावडर आहे। त्यानंतर हा चिली सॉस आहे, तर आवडीप्रमाणे जर तुम्हाला असेल तर टाका, नसेल तर हरकत नाही, 1 चमचाभर आहे मोठा। त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट हे 2 चमचे। आता हे छान आपल्याला पहिला मिक्स करून घ्यायचे। आता आपण थोडंसं हिंग टाकूया आणि थोडीशी हळद पावडर। आता आपण मीठ टाकूया। आता मसाला आपला कोट झालाय छान, चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता तुमच्या अंदाजाने।
कॉर्नफ्लोअर आणि मैदा टाकायचा. पहिले मी 2 चमचे टाकते कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा आणि 1 अंड आपण अख्खं टाकायचं. आता 1 किलो आहे म्हणून आपण 1 यूज करतोय. जसं 2 किलो असेल तर जास्त यूज, पण आपण जर जास्त यूज केलं अंड तर ते पाणी सोडेल, म्हणजे लिक्विड फॉर्म जास्त, त्याच्यामुळे मग एकच अंड टाकायचं आहे. मैत्रिणींनो लक्षात घ्या हा, जास्त अंड टाकला तर पाणी सुटतं, त्यामुळे लिक्विड फॉर्म मध्ये तयार होतं. सो त्यामुळे तुम्ही एकच अंड टाकायचा. मैत्रिणींनो तुमची देखील अशी मस्त छानशी रेसिपी असेल तर मला नक्की DM करा क्रेझी फूडी रंजितावरती. आणि येस, तुम्ही आपला क्रेझी फूडी ट्रॅव्हलर या जो आपला जीमेल ID आहे त्याच्यावरती देखील तुम्ही मेल करू शकता. तुम्ही डिटेल्स शेअर करा, आम्ही येतो तुमच्या घरी आमच्या गृहिणीला होम शेफ बनवण्यासाठी, बरोबर की नाही? हो. आता जर तुम्हाला हवं असेल तर या स्टेजवर तुम्ही कलर ऍड करू शकता. आपण ऍड करत नाहीये, नॅचरली जसं काश्मीरी मिरची पावडरने जो कलर येईल तोच ठेवणार. आता हे आपण मॅरिनेशन करायला ठेवूया. किती वेळासाठी ताई? 1 तास पुरेसे होतं. ताई आता आपलं चिकन जे आहे आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे आणि एका बाजूला चिकन दम बिर्याणी स्पेशल तुमच्यासाठी. खूप मोठा टोप आहे. हो, स्पेशल आहे ना म्हणून. स्पेशल आहे. अच्छा, स्पेशल आहे बरं का. थोड्याच वेळात आपण स्पेशल बिर्याणी बघणार आहोत आणि चाखणार देखील आहोत. येस, तुमच्यासाठी स्पेशल पुरणपोळी बनवते मी. हे माझं खूप स्वप्न होतं जेव्हापासून मी फॉलो करते की कधीतरी, कारण की तुम्हाला जे ब्लॉगमध्ये बघितलं आहे पुरणपोळी खाताना, तर असं वाटतं की माझ्या हाताची पण गरम गरम तव्यातली अशी पोळी द्यावी. तर आज तो काय म्हणतात दिवस आला माझ्या जीवनामध्ये की मी तो तव्यावरची पोळी तुम्हाला गरम गरम देणार आहे. क्या बात आहे, वा. खरी गोष्ट आहे, मला खूप स्वप्न होतं आणि आज तो माझं पूर्ण होणार आहे. देवाकडे ही माझी प्रार्थना आहे की देव करू तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होत. थँक्यू. आता मी बनवते. येस, ही माझी छान पोळी म्हणजे असा एवढा सॉफ्टनेस आला पाहिजे प्रॉपर. काय बघू दे. हा, भरपूर सॉफ्टनेस आहे. मग हे मैदा आहे की गहू मिक्स आहे? हे मिक्स आहे. अच्छा, किती गहू आणि किती मैदा असतो? समप्रमाणात घ्यायचं. अच्छा, समप्रमाणात. परफेक्ट होते, छान होते पोळी. म्हणजे पिठाच्या गोळ्यापेक्षा सारणाचा अगदी दुप्पट आहे. ह्याच्यासाठी ना मी मैदा नाही वापरत, पीठ तांदळाचं पीठ घेते. अच्छा, लाटण्यासाठी. त्याच्याने काय फरक पडतो? वेगळं काय असतं? खूप सुरसळीत लाटली जाते हा आणि व्यवस्थित होते. म्हणजे मला तरी हे जमतं म्हणून मी हे घेते. मैत्रिणी कमेंट करून कळवा मला की तुमच्यापैकी किती जणी आहेत ज्या तांदळाचं पीठ वापरतात लाटताना. आता ह्याला आपण लगेच पलटी नाही करायची, अगदी अलगद हाताने अशी बघायची, थोडीशी होत आली की नाही. अच्छा, मी अगदी गॅस फास्ट वरती करायची की स्लो गॅसवर? नाही, मीडियम वर घ्यायची. आता थोडीशी भाजली ना हा, तर मग हे पलटी. जर तुम्हाला हवं असेल तर तूप आता सोडू शकता किंवा पूर्ण भाजली नुसती पोळीवर तूप देऊ शकता. हा, असा मस्त छान खमंग असा सुवास सुटलेला आहे. अरे वा, छान मस्त फुगलेली आहे पुरणपोळी. क्या बात आहे. ताईची पुरणपोळी फुगली, रंजिता हसू लागली. माहितीये तुम्हाला लहानपणी हे? कुणाला माहितीये? असं कोण कोण बोलायचं कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला ऍक्च्युली येत नव्हतं काहीच, पण इकडे येऊन शिकली मी सगळं. मच्छी साफ करण्यापासून ते मोदक बनवण्यापासून ते पुरणपोळी. हे बघा, गरम गरम पोळी. क्या बात आहे. त्याच्यावर हे साजूक तूप. आहा, आता खाऊन बघा आणि सांगा कशी झाली पुरणपोळी. हा, आधी आपण डोळ्यांनी खातो, मग त्याचा सुगंध आणि त्याच्यानंतर येते ती म्हणजे चव. होय होय, खूप गरम आहे त्याच्यामुळे छोटासाच घास घेते मी. वाव, कमाल आहे. म्हणजे आज माझं स्वप्न पूर्ण झालं की गरम गरम तवावरची पोळी रंजिताला खायला दिली मी. थँक्यू माझ्यासाठी आले इथपर्यंत आणि माझ्या हाताची गरम गरम पोळी खाल्ली. मंडळींनो, तुम्हाला देखील अशा छान छान पुरणपोळ्या मागवायच्या असतील तर ताईंचा दिलेला नंबर, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ताईंना आणि आपण आपल्या मैत्रिणींना पुढे न्यायचं आहे बरं का. ताई, तुम्ही कोणत्या कोणत्या ऑर्डर घेतात? मी आत्ता पुरणपोळी, मोदक, बिर्याणी आणि केक, मावा केक आणि रवा केक. आपला वर्ल्ड फेमस रवा केक. 2 या 4 वस्तूची ऑर्डर घेते. एनी टाईम द्या, फक्त 2 दिवस आधी कळवा आणि ऑर्डर मग तेव्हा पुरतं, कारण की ते बनवायला टाईम जातो. मोदकची ऑर्डर
आमच्या इकडे एक खासदार आहेत कपिल पटेल, त्यांना खूप आवडले, त्यामुळे त्यांची आता ऑर्डर येतच असतात मला. तर त्या दिवशी आमच्या गावात कार्यक्रम लग्नाला आलेले ते, तेव्हा आम्हाला अनिल दादांनी ऑर्डर दिली होती, तुम्ही दिलेल्या भांड्यात ती बनवली होती. तो माझ्यासाठी खूप लकी ठरला आहे की त्याच्यामध्ये कंटिन्यूस तो मी बंद करून ठेवलाच नाही आहे, असंच ओपन करून ठेवला आहे की मला सतत लागतो. आता पुन्हा ऑर्डर आहे. मला हे खूप आणि खूप उपयुक्त वस्तू दिलेली रंजिताने भेट, खूप प्रेमाने दिलेली भेट आहे. तुम्ही तेवढ्याच प्रेमाने वापर केलात आणि अजून भरभरून मोठे व्हा. हो, थँक्यू. खरोखर भरभराट होईल माझी तुमच्यामुळे. नक्कीच. आणि एक अजून काम करायचंय. हा ताई बोला ना. मला पर्स गिफ्ट दिली आहे ना, मी अजून त्याच्यात 1 रुपयाही ठेवला नाही. त्याच्यात आज माझ्या 10 रुपये तरी ठेवून जायचंय. ओके डन. कारण की मला त्या पर्स मध्ये 10 रुपये हवेत तुमच्याकडचे. 10 रुपये तुम्ही सांगा किती रुपये हवे ते. नाही, 10 रुपये चालतील मला. चालेल नक्कीच ठेवायचे त्या पर्स मध्ये, मग तसंच ठेवले मी अजून. अरे नाही, मग आज आपण ठेवूयाच फक्त 10 रुपये. सो आता आपण मी पटापट पुरणपोळी संपवते आणि आता आपण डायरेक्ट वळूया आपल्या चिकन पकोडीकडे. येस, ही कढई मी जेव्हा फर्स्ट टाइम बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलेला वडापावचा, तेव्हा मी घेतलेली, तेव्हा इथून सुरुवात केलेली आणि जेव्हा एवढी मोठीपर्यंत तेल आणि हा शक्यतो हाय फ्लेमवरच फ्राय करायचं. लो फ्लेम वरती केल्याने काय होतं, तेल खूप ऑब्झर्व करेल ते पकोडे तुमचे. आणि हाय फ्लेम वर केल्याने आणि हे जर आपल्या मॅरिनेशन आपले केलेले असतात ना, लवकर शिजतात, काहीच प्रॉब्लेम होत नाही त्याला. अच्छा. आणि तेल पण कमी जातं याच्याने. काही बघितलं तुम्ही, स्लो फ्लेमवर जेव्हा तळले जातात त्याला ऑइल खूप खेचलं जातं. आई, अरे वा आई, बरं झालं तुम्ही आले. मी सांगितलं होतं आईना घेऊनच या आमच्याकडे. सांगत होती. आणि मला एक खूप गोष्ट आवडली, म्हणजे दोघांची पण, की त्यांनी महिलांसाठी खूप मोठं काम करायला लावलंय, त्यांना प्रमोट करायला. आणि खूप गरजेचं पण आहे, कारण काही महिला खूप छान छान पदार्थ बनवतात पण ते लोकांपर्यंत पोचत नाही, की ते तुमच्या मार्फत ते ॲटलिस्ट पोचलं जाईल. चला आई, गरम गरम पकोडे टेस्ट करून बघा कसे झाले. आई खातानाचा आवाज आला मला, क्रिस्पीनेसचा असा मस्त कुर्रुम कुर्रुम. कसे आहेत? परत आवाज आला. एक नंबर, मस्त. आवडले? हात कहाँ है आप? वाह, थँक्यू. अप्रतिम. छान आहेत ना? कमाल. खूप छान, मस्त क्रिस्पी झाले. तुम्ही पण बसा. हॉटेल टाकायचं का मग आता आपण? बघू, भविष्यात समर्थाने इच्छा असेल तर आपण नक्कीच टाकू. म्हणजे इच्छा आहे आमची सगळ्यांची, घरच्यांची, म्हणजे पोरांची पण मिस्टरांची पण, की आपण एक हॉटेल खोलावं म्हणून आमचा प्रयत्न आहे. पण हळूहळू प्रोग्रेस करू, एकदाच नाही. आपली बिर्याणीची प्लेट तयार झाली आहे. आपण रंजिताकडे टेस्ट करायला घेऊन जाऊया. चला, हे घ्या, टेस्ट करा. आई करा सुरुवात. हा स्पेशल तुला आहे. हा मस्त छान सुगंध येतोय. ताई बसा या. बघू कसं कर. जांभरी मस्त. तोंडाला पाणी सुटलेलं आहे आईंकडे बघून बघूनच. अप्रतिम, खरंच कमाल. इतना टेस्ट आता कहाँ से है? हाथों से. तो मुझे ये हाथों को ही लेके जाना होगा. अगदी मी तुम्हाला सांगेन, तुम्हाला बिर्याणी आवडत असेल आणि तुम्हाला बिर्याणीची ऑर्डर द्यायची असेल तर डोळे बंद करून द्या ताईंकडे. 100% ही बिर्याणी तुम्हाला आवडणार. 101%. हा पीस बघा, मस्त असं मस्त छान एक पीस खाते मी. वाह वाह, अमेझिंग. शिजलंय
बिर्याणी सगळेच बनवतात, बनवणाऱ्याच्या हाताला पण एक वेगळीच चव असते, तशी ती कदाचित तुमच्या हाताची ही वेगळीच चव असेल. त्यामुळे ही इतकी उत्तम, इतकी छान आणि दाणेदार. बघा राईस मस्त छान असा दाणेदार सुटसुटीत असा हा राईस बिर्याणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा. त्यामध्ये बिर्याणीची जी ग्रेव्ही असते ही खूपच अशी टेस्टी अशी जी थोडीशी जी ग्रेव्ही आहे ती लागते. अप्रतिम, म्हणजे मी काय किती कौतुक करू असं झाले मला. पण ताई खूपच छान बनवली आहे तुम्ही आणि हा घास मी तुम्हाला भरवते. अरे वा. अशाच तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या पुढे जा, तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत. आणि मंडळी, आपल्या अशा सगळ्या मैत्रिणींना, आपल्या गृहिणींना, आपल्या या होम शेफला आपण पुढे घेऊन जायचं आहे आणि त्यांची सगळी स्वप्न आपण पूर्ण करायची आहेत. त्यांची स्वप्न ते पूर्ण करतायत, पण आपण थोडीशी मदत देखील करायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील होम शेफ असाल, तुम्हाला छान छान पदार्थ जे बनवता येत असतील आणि तुम्हाला वाटते की ते जर तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील, तर तुम्ही माझा क्रेझी फूडी रंजिता हा इन्स्टा ID आहे, त्याच्यावर तुम्ही मला DM करू शकता. आम्ही येऊ तुमच्या घरी आणि मग तुम्ही असाल होम शेफ क्रेझी फूडी रंजिता या चॅनलवरच्या. आणि हे आहे ताईंचे मिस्टर. ताई तुम्हीच ओळख करून द्या. हे माझे मिस्टर प्रकाश पाटील. दादा नमस्कार, कसे आहात तुम्ही? ह्यांचा मला भरपूर सपोर्ट असतो, प्रत्येक गोष्टीसाठी कधी नाही बोलत नाही. जसं रोहन तुमच्यासाठी आहे तसे माझ्यासाठी पाठिंबा असतात की काही कर पण मी आहे तुझ्या मागे. माझ्या सगळ्या मैत्रिणींना जर असा सपोर्ट मिळाला त्यांच्या घरच्यांकडनं, त्यांच्या कुटुंबाकडनं, तर माझ्या मैत्रिणी तर जगात कुठेच मागे नसतील. हो ना मैत्रिणींना? पटतंय ना तुम्हाला? काय म्हणाला आज तुम्ही ताईंबद्दल? ती आहे गृहिणी, खूप चांगली आहे, म्हणजे असं मेहनती पण खूप आहे. आणि कधी तिला मी सांगतो थकली असेल तर राहू दे, नको करू, पण ती नाही म्हणते मला करायचंच आहे. आणि तिला खूप आवड आहे, फूडचं खूप आवड आहे. ती म्हणते नाही माझं स्वप्न आहे, मला ह्याच्यातच पूर्ण माझं करिअर करायचं आहे. म्हणजे ठीक आहे, पण मी तिला कधी अडवत नाही. तुला काय पाहिजे तू कर, तू एकटी राहू नको, तुला बिझी राहा असं तिला म्हणतो. आणि ठीक आहे, तुझी इच्छा आहे, तुझं स्वप्न तुला करायचं आहे आणि त्या हिशोबाने ती करते. आणि माझ्या मुलाला पण तिने एक हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पण तिने करायला लावला, त्याने डिग्रीवर पूर्ण केली. कारण तिला असं वाटतं की मला करायचं असं माझा मुलगा पण कोणता झाला पाहिजे काहीतरी, आणि त्याला पण आवड आहे, तो पण करतो, ती पण करतात. ताई मग आता मला सांगा, बिर्याणीची ऑर्डर कुठे कुठे तुम्ही पाठवू शकता? पालघरला देऊ शकतो. हां. आणि जर बोईसर पण पाहिजे पण त्यांना कलेक्ट करावं लागेल. हां. जर बोईसरला वगैरे हवं असेल. आणि मोदकची ऑर्डर वगैरे पण मी घेते. बोईसरवाल्यांनी कलेक्ट करून घ्यायचं, मी स्टेशनपर्यंत त्यांना देतो. बाकी ऑल ओव्हर पालघर असेल तर आम्ही देतो. आणखी जसे ऑर्डर्स असतात तसं बनवून प्रयत्न करते. मोदक आहेत, पुरणपोळी आहे, रवा केक आहे, बिर्याणी आहे, व्हेज पण आणि नॉनव्हेज पण दोन्ही पण. अच्छा, दोन्ही बिर्याण्या बनवतात? हा, मटन बिर्याणी पण बनवते. काही ऑर्डर जशी ऑर्डर असेल तशी. आता जसं की मला माहिती आहे की तुमच्या हाताला खूप चव आहे, आणि जर कोणी तुम्हाला असं सांगितलं की मटण बनवायचं आहे तर तुम्ही बनवून देतात का? हो, असं काही लोक मला आणून देतात. किंवा फिश एखादी? हो, म्हणजे जर कोणाला पार्टी करायची असेल तर म्हणजे आमचे ग्रुप असतात मुलांची, ते आणून देतात की हे चिकन आहे आम्हाला ड्राय बनवून द्या, तर आम्ही तसं पण बनवून देतो. अरे ग्रेव्हीवाली पाहिजे तर ग्रेव्हीवाली. मग वाट कसली बघते, ऑर्डर द्यायची आहे, दिलेल्या क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करा. खूप खूप तुमचा धन्यवाद की आलेत तुम्ही माझ्या घरी आणि माझी इच्छा पूर्ण केली. आणि एक इच्छा तुमची राहिली आहे, तुमची पर्स कुठे आहे? हां, पर्समध्ये 10 रुपये आहे. ही आहे ताईंसाठी मी मलेशियावरून आणलेली पर्स. आणि ताईंना यामध्ये माझ्याकडनं काही पैसे ठेवून हवे आहेत, तर हे आहेत माझ्याकडनं 500 रुपये. 10 रुपये. आणि हा माझा फेवरेट कॉईन, माझ्याकडे रोहनी हा पहिला कॉईन दिला होता ना दुबईचा, आणि हा बघून मी खूप खुश झाले होते. सो हा एक असा एक रुपया, माहिती नाही त्याला किती रुपये, आपल्या इंडियाचे मिळवी 23-24 रुपये है ना. तर हा कॉईन जो आहे हा मी ताईंना देते माझ्याकडनं गिफ्ट. अरे वा, ओके, व्हेरी लकी का पहिला कॉईन मिळाला. बॅग भरू दे, अशीच बॅग भरू देत, फुलच्या फुल राहू दे. थँक्यू. मला काही नाही दिलं तर फक्त प्रेम पाहिजे तुमच्यासारखं. बस प्रेम मिळायला का बस झालं. तर मंडळी, तुम्हाला आमच्या या होम शेफ कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच व्हिडिओ पाहत रहा, मस्त रहा, स्वस्थ रहा, अँड ऑलवेज कीप स्माइलिंग. बाय.